कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार का, कधी, किती आणि कशामुळे, काय त्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट, संपूर्ण बातमी घडामोड आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न आहोत. तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शॉर्ट पण बघा, अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. चॅनल नसाल तर माझा शेतकरी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून दुसरा बाईक कमेंट जाणं सांगा, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत असते. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करतो. असं करू शकता, राज्यात या मार्केटमध्ये यंदाच्या हंगामातील या ठिकाणी बघितलं तर सर्वाधिक कांद्याची आवक सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती शनिवारी 24 जानेवारी रोजी विक्रमी तब्बल 836 टन कांद्याची आवक झाली. यंदाच्या हंगामातील ही सर्वाधिक आवक ठरली आहे. त्यामुळे बाजार समिती परिसरातील कांदा घेऊन आलेल्या वाहनांचा लांबच्या लांब रांग लागल्या होत्या. तर आवक अधिक असल्याने बाजार समितीने कांदा उतरण्याची वेळ लागला, त्यामुळे लिलाव प्रक्रियेला ही उशीर झाला. तसेच कांद्याचे भाव या ठिकाणी घसरले, त्यामुळे शेतकऱ्यांमधून नाराजीचा सूर उमटला. यंदाच्या हंगामातील नवा कांदा सध्या बाजारात यायला सुरुवात झाली आहे, त्यामुळे बाजार समितीमध्ये कांद्याची आवक सातत्याने वाढत चालली आहे. शनिवारी तब्बल 850 ट्रक कांद्याची आवक झाली होती. त्यामुळे कांदा उतरण्यास वेळ लागल्याने शेतकऱ्यांचे या ठिकाणी कांद्याचे वजन करण्यास विलंब झाला. त्यामुळे लिलाव प्रक्रिया उशिराने सुरू झाली होती, त्यामुळे शेतकरी हतबल झाले होते. आणि एकंदरीतच अशी काही परिस्थिती आहे जी तुमच्यापर्यंत पोहोचली. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांनाही ताजी आणि महत्त्वाची अपडेट आहे. तर व्हिडिओ आपण तोपर्यंत तिथंच थांबतोय. जय महाराष्ट्र, जय शिवराय. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि कांदा उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत पाठवा. तर व्हिडिओ पुढील तोपर्यंत थांबतोय. जय महाराष्ट्र, जय शिवराय.